श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांची पुण्यतिथी 26 एप्रिल 2025 वार शनिवार रोजी आहे. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, खूप विशेष आहे. पुण्यतिथी येईपर्यंत किंवा पुण्यतिथीपर्यंत आपल्याला एक काम करायचं आहे, एक गोष्ट करायची आहे आणि ही गोष्ट, हे काम तुम्ही जर मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने स्वामींच्यावर विश्वास ठेवून केलं तर तुम्ही जे स्वामींकडे मागाल ते तुम्हाला स्वामी आवर्जून देणार आहेत. तुमच्या नशिबात जे नसेल ते सुद्धा स्वामी तुम्हाला देणार आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी, म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि ही गोष्ट, हे काम तुम्ही करा. तर स्वामी भक्त हो, 9 दिवस आता राहिलेले आहेत स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीसाठी व पुण्यतिथी येईपर्यंत तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पारायण करायचे आहे. हे पारायण काही संख्येमध्ये करायचे आहे. जसं 26 एप्रिल 2025 वार शनिवार स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत जर तुम्हाला जमले तर तुम्ही 3 पारायण करा. भक्त हो, एक पारायण म्हणजे संपूर्ण एक पोथी, आणि पोथी आपण वाचली तर एक पारायण होतं. 21 अध्यायाची एक पोथी आहे. जर 21 अध्याय तुम्ही वाचले तर एक पारायण पूर्ण होईल. असं तुम्ही 3 वेळेस केलं म्हणजेच 21 21 21 तर तुमचे 3 पारायण होतील. तर तुम्ही 3 पारायण करू शकत असाल तर 3ही पारायण आपल्याला करायचं आहे. 5 पारायण करू शकत असेल तर 5 पारायण करू शकता. अगदी याचप्रमाणे तुम्हाला जर जमत असेल तर 7 11 किंवा 21 पारायण तुम्ही करू शकता. पण कमीत कमी 3 पारायण आपल्याला करायचेच आहेत आणि जास्तीत जास्त 21 पारायण तुम्ही करू शकता. आणि हे काम आपल्याला नक्की करायचं आहे. कारण भक्त हो, यामध्ये स्वामींचे संपूर्ण जीवन चरित्र आहे या स्वामी चरित्र सारामृतामध्ये, आणि तेच तुम्हाला 26 एप्रिल पर्यंत वाचायचं आहे. 9 दिवसामध्ये भक्त हो आपले 3 पारायण होऊन जातात. मग आपली मनोकामना, आपली इच्छा स्वामी पूर्ण करणारच आहे. तुम्ही जे मागाल ते स्वामी तुम्हाला देणार आहेत. भक्त हो, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.